नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, जे मला नेहमी फॉलो करतात त्यांच्यावर आणि जे नाही करत त्यांनाही सगळ्यांना माझा नमस्कार. मी आज तुम्हाला शिवल्यांचं कालवण दाखवणार आहे. आमच्या पोळी पद्धतीने दाखवणार आहे. शिवल्या हा आमचा अप्रतिम आवडता पदार्थ आहे. ते कुणाला माहिती आहे म्हणून नाही माहिती, त्याला शिंपला असंही म्हणतात. तर हा शिवल्या या अशा असतात. त्या थोड्याशा छोट्या आहेत, त्याच्यात खूप प्रकार असतात मोठ्या वगैरे. मी ह्या आणल्यात कारण या चवीला खूप छान लागतात. आणि त्याच्यात आपण हे बटाट टाकणार आहोत. ह्याला ऍक्च्युली आम्ही शिवल्या आणि बटाट्याचं कालवण म्हणतो. तर मी तुम्हाला आज ते पोळी पद्धतीने कसं करतात हे दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक मी कांदा, मीडियम कांदा कट करून ठेवलाय. आणि हे वाटपाचं साहित्य आहे. एक अर्धा कांदा मी हा भाजून घेतलाय गॅसवर. कोथिंबीर घेतले, 3 ते 4 मिरच्या तुमच्या तिखटेप्रमाणे घ्यायचं. 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण हे मी टाकते. हे बघा, मिक्सर मध्ये हे कोथिंबीर टाकते कट करून थोडीशी. हे बघा, या मिरच्या आहेत 3 ते 4 आवडीप्रमाणे, जसं तुम्हाला आवडत आहे. आता हे मी वाटप काढलंय. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण, 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण आणि हा भाजलेला कांदा. मी तुम्हाला एक पदार्थ विसरले सांगायला. हा नारळ आहे, ओला नारळ आहे. सुका नारळ पण चालतो, ओला नारळ पण. हा एक एवढा नारळ घ्यायचा. त्याच्यामध्ये म्हणजे ते कालवणामध्ये थिकनेस पण चांगलं येतं आणि कालवण छान लागतं. हे मी कढई ठेवले कालवणासाठी आणि त्यात मी तेल टाकलं 1 पळी. हा कांदा टाकत आहे मी. हा कांदा मी चांगला फ्राय करते तेलामध्ये. चांगला फ्राय करते, थोडासा लाल करून घेणार. आणि माझं हे वाटपही रेडी आहे बघा. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं आणि थोडासा भाजलेला कांदा हे तो तुम्हाला सांगितलंय, हे रेडी करून ठेवलंय. आता हा जरा कांदा आपण चांगला परतवून घेऊया. आता हा आपला कांदा चांगला बघा फ्राय झालेला आहे. आता आपण याच्यात सुके मसाले टाकणार आहे. हा माझा पोळी पद्धतीचा लाल तिखट, तुम्ही तुमचं वापरू शकता, असं काही प्रॉब्लेम नाहीये. जे तुम्ही रोजच्या वापरात टाकता तेच टाकायचंय तिखट. आणि ही माझी हळद, अर्धा चमचा गरम मसाला टाकते मी, अर्धा चमचा. आणि ही काश्मीरी लाल पावडर, ज्याच्याने रंग खूप सुंदर येतो. मीठ आपण लास्टला टाकणार आहे. हे सगळं जरासं 2 मिनिटं 1 मिनिटं परतवून घ्यायचं. बघा रंग बघा किती सुंदर आला, तेल पण सुटलं आहे. आता या स्टेज मध्ये आपण हा मसाला टाकून घेऊया. मसाला चांगला ना तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. बघा वास एवढा सुंदर सुटलाय ना, काय सांगू. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. असंच दिसायला बघा किती सुंदर भारी दिसते ते. आमचं पोळी लोकांचं कालवण खूप काही ना खूपच आवडतं. कुठे याची चर्चा असते, पोळी महोत्सवाला वगैरे जाताय तेव्हा तुम्ही हे खाताय. आता आपला कांदा तिथे होतोय तिथपर्यंत मी जरा तुम्हाला शिवल्यांबद्दल सांगते. या मी बाजारातून शिवल्या आणलेल्या आहेत. या थोड्या बारीक असतात. या आम्ही पोळी लोक कातीवर काटलून घेतो. ते सर्वांना जमतं असं नाही, तर काही लोक त्यांना पाण्यामध्ये बाफवतात. हे शिवल्या चांगल्या स्वच्छ 2-3 वेळा धुवून त्या पाण्यामध्ये बाफून घ्यायच्या. थोडस एक उकड काढून घ्यायची की ते आपोआप फुलतात. असं काही एवढं मोठं म्हणजे खूप कठीण नाहीये. आणि ज्या पाण्यात आपण बाफवतो त्याच पाण्यात आपण, त्या पाणी आहे ना फेकायचं नाही. हे बघा त्यातलं जे असं खोलल्यानंतर
थोडं पाणी पडतं, ते पाणी असं ठेवायचं असतं शिवल्यांचं. त्याला खूप म्हणजे चव असते. तेच पाणी आम्ही कालवणात वापरतो. तर थोडं हे लक्षात ठेवा. ही खूप मोठी टीप आहे की हे पाणी फेकायचं नाही. जरा एकदा करून बघा या पद्धतीने, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला. थोडस 1-5 मिनिटं जरा तेल सुटेपर्यंत हे परतवून घ्यायचं. तुम्ही हॉटेल्स मध्ये वगैरे जाता आणि या डिश विकत घेऊन खाता त्यापेक्षा तुम्ही घरी सहज बनवू शकता. आता इथं आपण ह्या शिवल्या टाकणार आहे. मी सिंपल बोलते. असंच बघा किती सुंदर लागतंय. ह्याला शिंपल्यांचा मसालाही बोलू शकतात, ग्रेव्ही खायचं असेल तर. आपण बरोबर थोडं पाणी टाकणार आहोत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आपण हे शिंपल्यांचं पाणी काढले ते आपण रस्सा करण्यासाठी उपयोग करणार आहे. त्याचा कालवण करण्यासाठी थोडंसं पातळ, एकदम पातळ करायचं नाही. जेवढं तुम्हाला हवंय तेवढं पातळ करू शकता तुम्ही. तर त्याच्यात आपण बटाटे टाकतो. त्याच्यात बटाटे खूप सुंदर लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या पद्धतीने केलेली हे शिवल्यांचं कालवण. आणि चवीपुरतं मीठ. याला 10 ते 15 मिनिटं लागतात शिजायला. बटाटे शिजेपर्यंत ठेवून द्यायचं. बटाटे शिजले की बंद करून टाकायचं. आता आपण हे बंद करून ठेवून देणार आहे 15 मिनिटं. 15 मिनिटांनी मी दाखवते तुम्हाला कसं झालंय. ते बघा मैत्रिणी, माझं हे शिवल्या बटाट्याचं कालवण रेडी आहे. खूप सुंदर झालेलं आहे. आणि आमच्या पोळी पद्धतीचं हे पोळी पद्धतीने मी केलेलं आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर आवडलं तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.